नाशिकमधले अपडेट घेऊया। दुतोंड्या मारुतीचे पाय आता पाण्यात गेलेले आहेत। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम असा की रामकुंड परिसरामध्ये आता पाणी पातळी वाढायला सुरुवात झालेली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाणी पातळी रामकुंडात वाढत असल्यामुळे पूर्णपणे हनुमानाचे पाय आता पाण्यामध्ये गेलेले आहेत। म्हणजेच काय, जसं मी सुरुवातीला म्हटलं की रामकुंडामध्ये जी हनुमानाची मूर्ती आहे त्या हनुमानाच्या मूर्तीला प्रमाण मानलं जातं की पाणी पातळी किती वाढलेली आहे। आता पूर्णपणे पाय हनुमानाचे पाण्यामध्ये गेलेले आहेत, त्यामुळे पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। आमचे प्रतिनिधी संकेत यांना विचारूया। संकेत, काय अधिक माहिती? रामकुंडात पाणी पातळी वाढतीये, घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय का? कळतंय असं की त्र्यंबकेश्वर मध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद होतीये। सुवर्ण, हळूहळू करता आता इकडे पावसाने जोर धरायला सुरुवात केलेला आहे। सकाळपासून जर आपण पाहिलं तर नाशिक या भागामध्ये फार मुसळधार पाऊस पडत नव्हता, रिमझिम पाऊस होता, पावसाची संततधार सुरू होती, पण पाऊस फार जोरात नव्हता। पण गेल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये पावसाने जोर धरलेला आहे, पाऊस मुसळधार पडतोय। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सध्या रामकुंड परिसरामध्ये दुतोंड्या मारुतीची मूर्ती आहे आणि हे एक इंडिकेशन असतं की पाण्याची पातळी किती वाढते। आपण व्हिज्युअल्समध्ये पाहू शकतो की दुतोंड्या मारुतीची जी सध्या मूर्ती आहे जवळपास एक थोडासा म्हणजे अजून 1 फूट वाढलं की गुडघ्याला पाणी लागेल इथपर्यंत पाणी वाढलेलं आहे। पाय जे आहेत ते पाण्यात गेलेले आहेत। खरं तर याच्या खाली एक चौथर आहे, चौथराच्या खाली पाणी होतं सकाळी मी जेव्हा इथे आलो तेव्हा। म्हणजे 2 तासामध्ये पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात इथे वाढलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर आपण सगळे व्हिज्युअल्समध्ये आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि जो पाण्याचा प्रवाह आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणात इथे वाहून येतो। त्याच्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण परिसरामधली म्हणजे इथे रामकुंड असेल, पुढे आपण गेलो तर गौरी पटांगण असेल, या संपूर्ण परिसरामध्ये पाण्याची पातळी जी आहे ती आता हळूहळू जी आहे ती वाढत चाललेली आहे। एकीकडे वाढती पाण्याची पातळी आणि दुसरीकडे सुरू असलेला हा मुसळधार पाऊस, हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर पोलिसही इथे सतर्क झालेले आहेत। इथे जे काही विधी चालू होते तिथे काही लोक उभी होती, त्यांना देखील पोलिसांनी आता बाजूला करण्यास सुरुवात केलेली आहे। रस्त्याच्या पलीकडे म्हणजे या कुंडाच्या पलीकडे जर आपण गेलो तर तिकडे काही दुकानं होती, ती दुकानं देखील आता हटवण्यात आलेली आहेत। एकंदरीत आता इथे सगळंच प्रशासन जे आहे, सगळ्याच यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या अलर्ट मोडवरती गेलेल्या आहेत। कारण की एक इंडिकेशन असतं, दुतोंड्या मारुतीच्या पायाच्या वर पाणी आलं ते एक इंडिकेटर असतो। ते पाणी जे ते पाणी आता वरती आलेलं आहे, त्याच्यामुळे एकंदरीतच सगळी यंत्रणा इथे जी आहे ती सतर्क झालेली आहे। पुढच्या काही तासांमध्ये काय परिस्थिती असते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की पाऊस जर असाच सुरू राहिला तर सुवर्ण इकडे परिस्थिती आहे ती थोडीफार बिकट होऊ शकते आणि पाण्याची पातळी जी आहे ती हळूहळू आणखी वाढू शकते। सुवर्ण, बरोबर, धन्यवाद संकेत माहिती दिल्याबद्दल। त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी म्हणजे पाऊस वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम असा की गोदावरीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आलाय आणि तो सगळा रामकुंडापर्यंत आपल्याला बघायला मिळतोय। तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात हवामान विभागानं अतिवृष्टीचा अलर्ट दिलाय आणि रेड अलर्ट आहे तो। हा आपण मॅप सुद्धा बघतोय, काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। नाशिककरांना मोठा दिलासा असा मिळतोय की मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका तुर्तास टळलेला आहे। असं असलं तरी नागरिकांनी घराबाहेर पडू नका, पर्यटनस्थळी जाऊ नका असं आवाहन नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना केलं आहे। आता हे ढग अहिल्यानगर आणि सुरतच्या दिशेनं सरकायला सुरुवात झालेली आहे। आता जो मॅप तुम्ही बघत होतात तो तेच स्पष्ट करतो की आता ढग जे आहेत, ढगफुटी सदृश्य पावसाचे ढग ते सगळे अहिल्यानगर आणि सुरतकडे वळायला लागलेले आहेत, सरकायला लागलेले आहेत। त्यामुळे ढगफुटीचं नाशिकवरचं संकट तुर्तास टळलंय असं म्हणता येईल। वाऱ्याच्या प्रवाहामुळे सोमवारी पालघरमध्ये 450 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि तो वारा पुढे त्र्यंबकेश्वर नाशिक पट्ट्यात पुढे सरकण्याची भीती होती, त्यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस पडेल असं सांगितलं जात होतं। पण थोडा नाशिककरांना दिलासा मिळालेला आहे। नाही, आपलं सिच्युएशन बरी आहे। आपल्याकडे जो नाशिक त्र्यंबकेश्वर ऍक्सिस मध्ये जो वोर्टेक्स येणं अपेक्षित होता, आता जो लेटेस्ट हवामान खात्याकडून जो नक्षा प्राप्त आहे ते वोर्टेक्स पालघर आणि अहिल्यानगरकडे गेलेला असल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीमध्ये ते म्हणजे वोर्टेक्स आलं नाही।
परंतु आपले सगळे घाट परिसरमध्ये रेड अलर्ट आहे. हवामान खात्याने जो जाहीर केलेला आहे त्या ठिकाणी जोरात पाऊस पण सुरू आहे. आपण काही लोकांना स्थलांतरित केलेले आहे आणि पूर्ण नियोजन आहे. त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या नुकसानची माहिती आतापर्यंत प्राप्त नाहीये. आणि नाशिक शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरमध्ये जो अपेक्षित होता की जेवढा पाऊस पडणार आहे ते पाऊस चालू आहे. कुठल्याही प्रकारचे फ्लॅश फ्लडिंग या लोकलाइज फ्लडिंगची पण माहिती आतापर्यंत उपलब्ध नाहीये. तो बेसिकली पूर्ण सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. नाशिककरांना फक्त ही विनंती आहे की आज शाळा कॉलेज बंद असल्यामुळे कुठलेही पर्यटन क्षेत्रमध्ये म्हणजे कुठले धरण या धबधबाकडे जाणं टाळावा ही सूचना आपण आणि विनंती सगळे नाशिककरांना आपण करतोय. अदरवाईज सिच्युएशन टोटली अंडर कंट्रोल आहे आणि आपल्याकडे एक SDRFची पथक पण प्राप्त आहे आणि त्या अनुषंगाने आपली तयारी आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार सगळे तयारी या ठिकाणी. बरं, आयुषजी, ढगफुटी सदृश्य पाऊस होणार होता असा अलर्ट देण्यात आला होता. त्या संदर्भात काय माहिती? पुढचे 24 ते 48 तासांसाठी नेमका हवामान खात्यानं काय इशारा दिलाय? एक्झॅक्ट ढगफुटी हायपर लोकलाइज सिच्युएशन मुळे असतो आणि आपल्याकडे जो अंदाज होता की 300 mm पेक्षा जास्त पाऊस एक परिसरमध्ये शॉर्ट ड्युरेशन मध्ये पडण्याची शक्यता आहे. हा जो वोर्टेक्स ज्यांना आपण म्हणतो ते वोर्टेक्स जो आहे ते आपला आत्ता जो नक्षा जो रात्रीपासून आपण ट्रेस करतोय ते नक्षावर असं दिसतो की ते पालघर जिल्ह्यावरून ते सुरतकडे जाताना दिसतोय आणि दुसरा जो त्याच्यामध्ये जो दुसरा बाजू आहे ते वोर्टेक्स काय ते अहिल्यानगर च्या अकोले तालुक्यामध्ये गेलेला असं दिसतोय. म्हणजे जो नक्षा जो हवामान खात्याने आपल्याला दर्शवला आणि काही प्रायव्हेट ऍप्सच्या माध्यमातून पण आपल्याला दिसतोय. परंतु हा सगळे परिस्थिती असलं तरी नाशिकचे जो परिसर आहे त्याच्यामध्ये पाऊस सतत चालू आहे आणि जो 5 तालुक्यामध्ये पाऊस अपेक्षित होता पाऊस चालू आहे. फक्त त्याची तीव्रतामध्ये काय प्रमाणात अपेक्षापेक्षा कमी आहे. परंतु आपण पूर्ण तयारी तशाच ठेवलेलं आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान असेल, सप्तशृंगी वणीगड असेल ते आज बंदच राहणार आहे आणि स्कूल कॉलेजेसला आपण आधी सुट्टी दिलेलं आहे. तर ते सगळ्या गोष्टी जो नियोजन होता तशाच राहणार आणि सतर्कता पण आपली पूर्णता आहे आणि SDRFची टीमला पण आपण ऑन अलर्ट ठेवलं. नालासोपाऱ्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नालासोपाऱ्यामध्ये काल सुद्धा दुपारनंतर अशीच परिस्थिती होती. ट्रॅकवर पाणी साचलेलं होतं आणि या ट्रॅकवर गाड्या पुढे जात नाहीत, त्यामुळे चालत स्टेशन लोकांना गाठावं लागलेलं होतं आणि आज सुद्धा आपल्याला ट्रॅकवर पाणी साचलेलं बघायला मिळत आहे. नालासोपाऱ्यात ही दृश्य काल तर नालासोपारा वसई विरार या भागाला पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं होतं. वसई विरारमध्ये पावसानं थोडी उसंत घेतली आहे, पण सोमवारी मुसळधार पाऊस पडला. वसंतनगरी गेटपासून एव्हरशाईन गेटमधील लिंक रोड अजूनही त्यामुळे पाण्याखाली आहेच. वसईतील एव्हरशाईन परिसरातील नागरिकांना कमरेभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. पावसानं उसंत घेतली आहे तरी सुद्धा या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. पाण्याचा निचरा काही झालेला नाही. हीच परिस्थिती आपल्याला रेल्वे ट्रॅकवर सुद्धा बघायला मिळते. हा लिंक रोड आहे. हा लिंक रोड अजून सुद्धा पाण्याखाली आहे. पाऊस जरी थांबलेला असला तरी सुद्धा पाणी मात्र ओसरलेलं नाही. वसई विरार नालासोपारा या सगळ्या भागाला रविवार रात्रीपासून सोमवार दिवसभर पावसानं चांगलं झोडपून काढलं.